आपण ज्या देशामध्ये जन्मतो राहतो तो देश आपल्यासाठी अभिमानाची बाब असते, पण सर्वच देशातले नागरिक इतके नशीबवान नसतात. उत्तर कोरिया या देशाचं नाव अनेकदा ऐकलं असेल. तिथला हुकुमशहा किम जोंग उन यानं तिथल्या नागरिकांवर इतके निर्बंध लागलेत की त्यांचं जीवन नरकापेक्षा कमी नाही आहे. आता तर त्यांच्यावर डिजिटल हुकुमशाही लादण्यात आली आहे. बघूयात एक सविस्तर रिपोर्ट. उत्तर कोरियात सरकारची डिजिटल हुकुमशाही. दर 5 मिनिटात मोबाईलचा स्क्रीनशॉट. नागरिकांच्या मोबाईलवर सरकारचा अंकुश. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधलं शत्रुत्व सर्वश्रुत आहे. याचाच त्रास उत्तर कोरियातल्या जनतेला कायम सहन करावा लागतो. अर्थात तो त्रास त्यांना दक्षिण कोरियामुळे नाही, तर त्यांच्याच हुकुमशाह प्रशासकामुळे होतोय. सर्वात क्रूर हुकुमशाह प्रशासकांच्या यादीत ज्यांचं नाव पहिल्यांदा येतं ते आहेत उत्तर कोरियाचे किम जोंग उन. कपडे काय घालायचे, केस कसे कापायचे, कुठे फिरायचं, इतकंच काय तर कधी हसायचं, या सगळ्या गोष्टी तिथल्या नागरिकांना त्यांच्याच इच्छेनुसार कराव्या लागतात. आता तर तिथल्या नागरिकांवर डिजिटल हुकुमशाही लादली आहे. म्हणजे तिथल्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलवर सरकारचं नियंत्रण आहे. उत्तर कोरियातल्या नागरिकांच्या मोबाईलवर सरकारचा अंकुश आहे. दक्षिण कोरियाशी शत्रुत्व असल्यामुळे स्वतःच्याच नागरिकांवर नियंत्रण ठेवलं जातंय. दर 5 मिनिटांमध्ये मोबाईलचा स्क्रीनशॉट काढला जातोय. दक्षिण कोरिया शब्द लिहिताच पपेट स्टेट, ओप्पा लिहिताच कॉम्रेड असे शब्द आपोआप मोबाईलवर येत आहेत. तिथल्या नागरिकांच्या स्मार्टफोनमध्ये इतर कोणतंही इंटरनेट नसतं. संवादावर सुद्धा निर्बंध आहेत. तिथल्या स्मार्टफोनमध्ये बदल केला किंवा बाहेरच्या देशातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर गुन्हा दाखल होतो. पण हे सगळं तिथल्या सरकारला कसं शक्य आहे याची माहिती देत आहेत रसिकालाल धारीवाल इन्स्टिट्यूटचे श्रीराम खडके. उत्तर कोरियामध्ये ग्लोबल इंटरनेट सर्व्हिस ही लिमिटेड किंवा नसल्यासारखीच आहे. तेथे प्रायव्हेट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जाते जी क्वामयांग ह्या नावाने प्रसिद्ध आहे. या इंटरनेट सेवेमुळे कोरियन सरकारला तेथील युजरच्या मोबाईलचा ऍक्सेस हा सहज मिळतो आणि एका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे सरकार दर 5 मिनिटाला युजरच्या ऍक्टिव्हिटी स्क्रीनशॉटद्वारे कॅप्चर करतात. हे स्क्रीनशॉट एका फोल्डरमध्ये सेव्ह केल्या जातात. त्या फोल्डरचा ऍक्सेस हा त्या युजरला नसतो, तो फक्त सरकारला असतो. तर सरकार ह्या फोल्डरचा ऍक्सेस घेऊन ज्या स्क्रीनशॉट आहे त्याला अनालिसिस करतं आणि अनालिसिस केल्याच्या नंतर जर काही आक्षेपार्ह वाटलं तर त्या युजरवर कारवाई केल्या जाते किंवा तो युजर हा शिक्षेसाठी पात्र असतो. या आधी सुद्धा आपण किम जोंग उनचे कारनामे, विचित्र फतवे ऐकले असतीलच. उत्तर कोरियात दिनदर्शिका नाहीये, गुगल सुद्धा नाहीये. शाळेत जो अभ्यास शिकवला जातो तो पण हुकुमशहांचाच असतो. दक्षिण कोरियावर असलेल्या रागामुळे आपल्या देशातल्या नागरिकांनी तिथल्या भाषेचा वापर करू नये, तिथल्या नागरिकांसारखं दिसू नये म्हणून या हुकुमशहाचा खटाटोप असतो. नागरिकांनी काय कपडे घालायचे, केस कसे कापायचे यावर निर्बंध आहेत. किम जोंग उनच्या वडिलांची पुण्यतिथी असताना त्यांनी 11 दिवसांचा दुखवटा पाळला. या काळात तिथल्या नागरिकांना दारू प्यायची नाही, टाइमपास करायचा नाही, खरेदी करायची नाही, इतकंच काय तर हसण्यावर सुद्धा बंदी घातली होती. महत्वाचं म्हणजे ज्यांनी हा नियम पाळला नाही त्यांना अटक केली आणि गायब केलं. हुकूम पाळला जातोय की नाही यासाठी हेर सुद्धा ठेवलेत. बरं, त्यांच्याच नागरिकांना नाही तर तुम्ही त्या देशात फिरायला गेलात तर प्रवेशावेळी पासपोर्ट, मोबाईल आणि इतर महत्वाच्या गोष्टी घेतल्या जातात आणि नजर ठेवली जाते. खरं तर गेल्या अनेक वर्ष तिथे हुकुमशाही सुरू आहे, पण देशात भूकबळी जात आहेत त्याकडे लक्ष न देता नवनवीन क्षेपणास्त्रांवर मात्र खर्च केला जातोय. असा हा हुकुमशाह आणि त्याचे फतवे कायमच चर्चेत असतात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.